नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धक्कादायक निधनामुळं महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अनेक राजकीय कार्यकर्त्यांचं जीवन किंवा त्यांची पुढची वाटचाल ही खडतर यामुळं नक्कीच होणार आहे. याशिवाय पुणे असेल, बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्रातले अनेक गावं, शहरं या ठिकाणी अजितदादांचा थेट संपर्क होता. त्या घरांमध्ये देखील आज शोकाचं वातावरण आहे. एक कामाचा माणूस, दिलदार नेता, तितकाच कठोर प्रशासक म्हणून दादांची ख्याती होती. अजित पवार यांचं राजकारण हे खरं तर तसं पाहिलं तर अक्षरशः गावरान पद्धतीचं होतं. पण ही त्यांची गावरान शैलीच लोकांना आवडायची. त्यांचं रोखठोक बोलणंच लोकांना भावायचं. त्यांचं रागवणं देखील लोकांना आवडायचं. कारण दादा तेवढे हक्काचे होते. इतर कोण्या नेत्यानं रागवलं असतं तर जनता त्याच्याकडे फिरकली पण नसती. पण दादा रागवायचे, पण त्या नेत्याचं, त्या कार्यकर्त्याचं, त्या गावाचं काम हे नक्कीच करायचे. माझा एक मित्र आहेत धर्मराज वाजे म्हणून. ते वाजेवाडी गावचे सरपंच होते. दादांचा सर्किट हाऊसमध्ये, पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये नेहमी जनता दरबार भरायचा आणि त्या ठिकाणी लोक आपल्या समस्या घेऊन यायचे. त्या वाजेवाडीमध्ये अवैध दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता. तेव्हा सरपंच असलेल्या या वाजेंनी अजितदादांकडे सहज त्यांना तक्रार सांगायची म्हणून ते गेले. त्यांची आणि ती अजितदादांची पहिलीच भेट होती. आता अजितदादांना भेटायचं म्हणजे त्यांच्या अंगावर काटा आला होता. पण गावचा प्रश्न होता म्हणून ते धर्मराज वाजे दादांना भेटायला गेले. आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ते म्हटले काय अर्ज वगैरे काय आणलाय का, गावामध्ये अवैध व्यवसाय सुरू आहे म्हणून. म्हटले नाही दादा आणलेला, तुम्ही सर्किट हाऊसला आला तसं कळालं म्हणून तातडीने आलेलो होतो. अरे अर्ज आणायचा, तुम्हाला कळत नाही का शासकीय काम कसं करायचं, असं त्या सरपंचाला बोलले. पण नंतर म्हटले कोणतं पोलीस स्टेशन येतं, तो म्हणाला शिक्रापूर पोलीस स्टेशन येतं. लगेच दादाने त्यांच्या करड्या आवाजामध्ये सांगितलं, लाव रे त्या शिक्रापूरच्या पीआयला फोन. आणि त्या शिक्रापूरच्या पीआयला असं काही निर्देश दिले, असा काही दम दिला की पुढच्या 2 तासामध्ये ते गावातले अवैध दारूधंदे हे बंद झाले. त्यामुळं कार्यकर्त्यांना झापावं असं जरी म्हटलं तरी ते झापणं जे असतं ते त्यांना एका कामासाठी असतं किंवा एक पद्धत ठरवून देण्यासाठी असतं. पण तो कार्यकर्ता त्याचं काम मार्गी लागलं आणि दादांनी आपलं काम एका फटक्यामध्ये मार्गी लावलं, असं अभिमानानं पुन्हा गावाला सांगू शकेल अशा प्रकारची व्यवस्था अजितदादांनी एका फोनद्वारे केली. आणि हेच अजितदादांचं रांगडं व्यक्तिमत्व मी गेल्या 25 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे. मी आधी सकाळमध्ये बातमीदार होतो. पुणे जिल्हा परिषदेचं बीट आमच्याकडे त्या बीट असतं, त्या बीटची मी बातमीदारी करायचो. त्यामुळे अजितदादांचा संपर्क हा तसा नेहमीचाच असायचा. अजितदादा यांच्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका मी पाहिल्या त्यातली ती तुम्हाला विशेष वाटेल, 2002 सालची एक निवडणूक महत्त्वाची होती. ती निवडणूक जिंकल्याचं अजितदादांना देखील अप्रूप होतं. तुम्हाला वाटेल कोणती निवडणूक, तर ती निवडणूक होती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. कारण या बँकेवरती शरद पवारांचं किंवा अजित पवारांचं कधीच वर्चस्व नव्हतं. ते वर्चस्व असायचं अनंतराव थोपटे यांचं. पण अनंतराव थोपटे यांचं वर्चस्व मोडून पहिल्यांदा अजित पवार यांनी ही बँक पूर्णपणे आपल्या नेतृत्वामध्ये आणली आणि शरद पवारांना देखील जे जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. आणि अजित पवार असे काही बातम्यांसाठी किंवा विशिष्ट आणि अजित पवार असं कधी बातम्यांसाठी फोन करणारे नेते नव्हते. पण त्यांना देखील असं वाटत होतं की ही बातमी चांगली यायला पाहिजे. आणि त्यांनी तेव्हा मला आवर्जून सांगितलेलं होतं. मी त्यावेळेस मतमोजणीच्या वेळी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी अजितदादा आलेले होते. तेव्हा ते असं म्हणाले होते की अरे उद्याच्या सकाळी ही बातमी जरा चांगली येऊ द्या. आणि अर्थातच तो मोठा विषय पुणे जिल्ह्यासाठी होता. आणि 2002 किंवा त्याच्या आधीपासूनच अजितदादांचं हे राजकारण मी पाहत आलेलो आहे. अजितदादा इतके पर्टिक्युलर होते की 2012 सालची त्यांची एक मुलाखत मला अजून आठवते आहे. असाच पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी त्यांची मुलाखत घ्यायला जिजाई बंगल्यावर गेलेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल ती मुलाखत किती काळ चालली असेल. खरं मुलाखत नव्हतीच ती, त्या गप्पा होत्या. 2.5 तास मी जिजाई बंगल्यावरती होतो आणि तो मुलाखतीचा दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा. अजितदादांच्या बंगल्यावरती भली मोठी गर्दी जमलेली होती आणि अजितदादा मात्र मला घेऊन हे मुलाखतीमध्ये किंवा मला घेऊन गप्पा मारत होते. मी त्यांना म्हटलं देखील होतं, अजितदादा बाहेर फार गर्दी आहे, कार्यकर्ते तुमची वाट पाहत आहेत आणि आता अर्ज माघारी घ्यायचा
माघारी घेण्यासाठीचे काही तास शिल्लक आहेत. ते म्हटले जाऊ दे रे म्हणणे, आता कोणाचा ना कोणासाठी मला फोन करावा लागेल, बसावं लागेल आणि त्यातनं पुन्हा नाराजी वाढेल. त्याच्यापेक्षा अर्ज माघारी झाल्यानंतरच, ती वेळ झाल्यानंतरच मी कार्यकर्त्यांना भेटतो. याच मुलाखतीच्या दरम्यान त्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे फोन येत होते. तसं पीएने त्यांना सांगितलं की सीएम साहेबांचा फोन येतोय म्हणून. त्यांनी तो द्यायला सांगितला आणि मी दादाला म्हणालो, दादा मी बाहेर जातो, तुम्हाला काही सीएमशी बोलायचं असेल तर बोला. नाही नाही म्हणाले तुम्ही बसा इथंच, मीच बाहेर जातो, असं म्हणून ते रूमच्या बाहेर गेले आणि मुख्यमंत्र्यांशी काय असेल त्यांचा तो त्यांनी संवाद साधला. एकदा एकाच अशा मुलाखतीमध्ये माझ्या शर्टची जी कॉलर आहे ती कॉलर अशी थोडीशी विरलेली होती. दादांच्या तीक्ष्ण नजरेतनं ती विरलेली कॉलर देखील सुटली नाही आणि ते म्हणाले, अरे योगेश तुझा शर्ट आज काहीतरी घालायचा चुकलाय. आणि मला पण पाहून ते नंतर लक्षात आलं की अरे जरा घाईगडबडीमध्ये आपण जरा दुसरा शर्ट घालून आलो. पण ठीक आहे, दादांनी ती मुलाखत तशीच चालू ठेवली आणि आमच्या त्यानंतर गप्पा देखील झाल्या. दादांचा असाच एकदा फोन मला आला. तो होता खडकवासला विधानसभेची जी पोटनिवडणूक झालेली होती त्या पोटनिवडणुकीसंदर्भात. तेव्हा रमेश वांजळे जे मनसेचे आमदार होते त्यांचं अकाली निधन झालेलं होतं आणि त्यानिमित्त ती पोटनिवडणूक होणार होती. तेव्हा रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना मनसेकडनं आपल्याकडे खेचून अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिलेली होती. पण का कोणास ठाऊक अजितदादांच्या नंतर असं लक्षात आलेलं होतं की ही आपली निवड काहीतरी चुकलेली आहे आणि आपल्या पक्षाला काहीतरी धोका निर्माण होतोय. आणि असंच त्यांनी एका बातमीच्या निमित्तानं मी त्यांना फोन केलेला होता. चाकण एअरपोर्टच्या संदर्भातली ती बातमी होती आणि त्यानंतर ते मला म्हणाले, अरे योगेश ते खडकवासल्यामध्ये काय होईल रे. मी म्हणाल दादा निवडून यायला पाहिजे. म्हटलं वांजळे यांच्या पत्नी आहेत, त्यांचा मोठा दबदबा होता आणि त्यांच्या भावनेच्या लाटेमध्ये त्या सहज निवडून येतील. पण ते तेव्हा मला असं म्हणाले, अरे मला तसं वाटत नाहीये, माझा निर्णय चुकतोय, पण तू जरा माहिती घे. आणि दादांना तेव्हा देखील जाणीव झालेली होती की आपला निर्णय चुकलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्या पोटनिवडणुकीमध्ये हर्षदा वांजळे यांचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी भाजपचे भीमराव तापकीर हे त्या ठिकाणी आमदार झाले. अजितदादांचं राजकारण जसं रोखठोक होतं तसं बाणेदार देखील होतं. त्यांच्यावरती सिंचन घोटाळा प्रकरणी आरोप झालेले होते आणि त्या आरोपावरून त्यांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या आरोपांमध्ये त्यांच्याच पक्षामधनं आघाडीमधनं त्यांच्यावरती टीका होत होती आणि मग ते प्रकरण फारच वाढल्यानंतर त्यांनी अचानक राजीनामा दिला आणि तेव्हा खरं तो राजकारणातला त्यांचा असा धक्का देण्याचा तो प्रवास सुरू झाला. अर्थात त्याच्या आधी पण त्यांनी एक धक्का दिलेला होता. 2009 जेव्हा विधानसभेचे रिझल्ट्स आलेले होते तेव्हा त्या निकालानंतर अजितदादा अचानक गायब झाले. 4-5 दिवस निकालानंतर कोणाला सापडलेच नाहीत आणि ते नाराज आहेत आणि खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसवरती नाराज आहेत आणि खुद्द काका शरद पवार यांच्यावर देखील ते नाराज आहेत असं बोललं जात होतं. कारण चर्चा तेव्हा अशी होती की 2009 तरी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुख्यमंत्री पद मागून घेतील अशी त्यांना अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. आणि तुम्हाला विशेष वाटेल, अजित पवार हे तेव्हाच, लिहून घ्या, अजित पवार हे 2009 भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती करायला तयार झालेले होते. तेव्हाच ते शरद पवार यांना धक्का देण्याच्या तयारीमध्ये होते. तुम्ही म्हणाल हे तुम्ही आत्ता काय सांगताय, तर त्यावेळेस गोविंदराव अधिक हे पक्षाचे खासदार होते, प्रवक्ते होते. या निवडणुकीनंतर आम्ही पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये एक वार्तालाप ठेवलेला होता आणि तेव्हाच गोविंदराव अधिक यांनी हा गौप्यस्फोट केलेला होता की जुनी पुलोद आघाडी म्हणून जी शरद पवारांनी 1978 केलेली होती तशीच आघाडी शिवसेना आणि भाजपला सोबत घेऊन करण्याचा अजितदादांचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न देखील शरद पवारांनी यशस्वी होऊन दिला नाही. म्हणजे अजित पवार यांचा तो धक्का देण्याचा प्लॅन तेव्हा फिसकटला. पण अजित पवार यांनी नंतर जे धक्के दिले त्यातला पहिला धक्का मी तुम्हाला सांगितलं तसा तो राजीनाम्याचा होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांना जो दुसरा धक्का दिला तो होता 2019 जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा त्यांनी धक्का दिलेला होता. शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आक्रमक रूप धारण केलं आणि चौकशीसाठी मीच ईडीच्या कार्यालयामध्ये येतो असा निरोप दिला. त्यावरून तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं अक्षरशः धाबदन आणलं होतं आणि दिल्लीपर्यंत देखील त्याचे ती काय त्या शरद पवार यांच्या मूळचे हादरे जाणू लागलेले होते.
नंतर ईडीनं शरद पवारांना सांगितलं, तुमची आम्ही काही चौकशी करत नाही, तुम्ही ईडीच्या ऑफिसला येण्याची काही गरज नाही आहे असं सांगितलं. आणि तेव्हा शरद पवारांचा फार मोठा राजकीय विजय झाल्याचं बोललं जात होतं. शरद पवार यांचा TRP 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी एकदम टिपेला गेलेला होता. आणि त्याचं सगळं वार्तांकन सुरू असताना बरोबर 6-6:30च्या दरम्यान बातमी आली की अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. आणि ही बातमी आल्यानंतर शरद पवार यांचा जो टेम्पो एकदम टिपेला गेलेला होता तो टेम्पो एकदम खाली आला आणि अजित पवार यांनी राजीनामा का दिला त्यांच्या आमदारकीचा, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा मी सरकारनामामध्ये होतो आणि सगळ्यात पहिली बातमी त्यावेळेस आम्ही सरकारनामानं ब्रेक केलेली होती. आणि ही बातमी तेव्हा तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीच आमच्या बातमीदाराला बोलावून सांगितलेली होती. आणि त्यानंतर मग अजित पवार यांनी असं का केलं आणि अजित पवारांनी शरद पवार यांचा TRP एकदम खाली का केला याचं देखील कारण तेव्हा उलगडलेलं नव्हतं. तेव्हा शरद पवारांना जेव्हा अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत विचारलं तेव्हा असं सांगितलं की माझ्यामुळे म्हणजे अजित पवारांमुळे माझे काका शरद पवार यांना सातत्यानं अडचणीत यावं लागत आहे आणि त्याचा मला त्रास होऊन मी राजकारणात निवृत्ती घेऊन शेती करण्याचा विचार करतोय, असं शरद पवारांनी अजित पवारांचं म्हणणं असल्याचं तेव्हा पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं. अजित पवारांनी तिसरा जो धक्का दिला तो तुम्हाला माहिती आहे, तो पहाटेच्या शपथविधीचा. असं बोललं जात होतं की शरद पवार हे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. पण त्याच वेळेस त्यांच्या भाजपसोबत देखील काही चर्चा सुरू होत्या. भाजपसोबतची चर्चा फिसकटली, पण ही फिसकटलेली चर्चा अजित पवारांना आवडली नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेचा शपथविधी केला. तेव्हा ते चौथ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, पण त्यांचं हे सरकार फक्त 72 तास चाललं. पण हा अजित पवारांचा काकांना दिलेला तिसरा धक्का होता किंवा राजकारणातलाच हा एकूण तिसरा धक्का होता. त्यानंतर त्यांनी जो चौथा धक्का दिला तो चौथा धक्का होता अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा. ज्या शरद पवारांनी अजित पवारांना मोठं केलं, ज्या शरद पवारांमुळे अजित पवारांची कारकीर्द सुरू झाली, पण काही क्षणानंतर अजित पवारांना देखील असं वाटू लागलेलं होतं की आपण आता मोठे झालेलो आहोत, ज्येष्ठ झालेलो आहोत, आपल्या हातात कधीतरी सूत्रे यावीत आणि शरद पवारांनी एका अर्थानं राजकारणातनं किंवा दैनंदिन कामकाजातनं निवृत्ती घ्यावी, असं अजित पवारांचं देखील मत होतं. शरद पवारांची देखील त्याला तयारी होती. आणि तुम्हाला माहिती आहे की 1 मे 2022च्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी तसं जाहीर देखील केलेलं होतं. पण त्यानंतर युटर्न झाला, घुमजाव झालं, शरद पवार पुन्हा अध्यक्ष राहिले. पण हा निर्णय काय अजित पवारांना आवडला नव्हता आणि त्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचं मनोमन ठरवलेलं होतं. त्याच वर्षी जून महिन्यामध्ये अजित पवार हे भाजपसोबत गेले. त्यांनी 5व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली. त्यामुळं अजित पवारांनी एकूण 4 वेळा राजकीय धक्के या राज्याच्या राजकारणात दिलेले होते. त्यातला जो धक्का होता तो अर्थात सगळ्यात मोठा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीचा होता. आता अजित पवार यांचं राजकारण पूर्णपणे बहरात आलेलं होतं. पक्षही त्यांच्या ताब्यात आलेला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण जवळपास निश्चित झालेलं होतं आणि दोन्ही पक्ष त्यांच्या ताब्यामध्ये येणार होते. इकडे महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील त्यांनी भाजपला चांगली लढत दिलेली होती. पक्षावर त्यांची हुकूमत निर्माण झालेली होती. त्यांना मानणारा एक मतदार तयार झालेला होता आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ करण्याची त्यांची नक्की क्षमता होती. महाराष्ट्राच्या प्रमुख भागामध्ये त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांचं जाळं तसं विणलं जात होतं. शरद पवारांच्या सावलीतनं ते पूर्णपणे बाहेर आलेले होते. त्यामुळेच अजित पवारांना असं वाटत होतं की आपला सुवर्ण काळ त्या अर्थानं सुरू झालेला आहे. पण नियतीला हे मान्य नव्हतं. या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं असं अजित पवारांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पाहणं अजिबात चुकीचं नव्हतं. पण या राज्याचा असा देखील इतिहास आहे की जो जो उपमुख्यमंत्री होतो त्याला हे पद कधीच मिळत नाहीत, त्याला कधीच मुख्यमंत्री होता येत नाही. आणि अजित पवार यांच्या एक्झिट नंतर हा जो एक पायंडा आहे तो पायंडा आणखीनच खरा वाटू लागलेला आहे. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द अशी भरात आलेली असताना त्यांची अशी अकाली एक्झिट होणं हे प्रत्येकाच्या मनाला चटका लावण्यासारखं आहे. त्यामुळं अजित पवार यांच्या स्मृती जनतेच्या मनात नक्कीच कायम राहतील. त्यांच्या चांगल्या गुणांची नेहमीच चर्चा होईल. त्यामुळं अजित पवार यांचं जे राजकारण या महाराष्ट्रानं पाहिलं,
गेल्या 10 वर्षामध्ये त्या राजकारणाला धार आलेली होती, पण ही धार आणखीन सिद्ध होण्याच्या आधीच त्यांचं जे अकाली निधन झालेलं आहे त्याचं सर्वांना दुःख आहे. आणि लेट्सअपतर्फे माझ्यातर्फे देखील अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.